तुम्हाला माहिती आहे का की हनुमान चालीसा हा तुरुंगात लिहिला गेलेला आहे. हां, म्हणजे त्याचं झालं असं की अकबराने तुलसीदासांना बोलवून घेतलं. त्याला माहिती होतं की तुलसीदासांनी रामचरित मानस लिहिले, ते उत्तम दर्जाचे कवी आहेत. आणि बोलवून घेतल्यानंतर तो तुलसीदासांना असं म्हणाला की आता तू माझ्यावरती काहीतरी काव्य कर, मी आदर्श राजा आहे, माझं कौतुक लिहिणारं काव्य तुम्ही लिहा. तुलसीदास हसले आणि ते असं म्हणाले की तुम्हाला कोणी सांगितलं मी रामचरित मानस लिहिलं? ते म्हणाले काय तुम्ही नाही लिहिलं? एवढं सुंदर तुमच्या नावे जगभर विख्यात झालेलं आहे आणि तुम्ही म्हणता तुम्ही नाही लिहिलं? तुलसीदास म्हणाले रामचरित मानस मी नाही लिहिलं, मी फक्त रामाचा भक्त आहे. रामाने मला प्रेरणा दिली आणि त्यांनी माझ्याकडून ते लिहून घेतलं, त्यात माझा वाटा काहीही नाही आहे. ते म्हणाले मग तसं त्याच्याबद्दल तुम्ही जे लिहिलं तसं माझ्याबद्दल लिहा. तुलसीदासांनी साफ नकार दिला. ते असं म्हणाले मी रामाचा भक्त आहे, मी तुमच्याबद्दल कसं लिहू? तुलसीदासांना अकबर असं म्हणाला एकतर माझी स्तुती करणारं काव्य लिहा, नाहीतर मग तुरुंगवास पत्करा. आणि वयाच्या 96व्या वर्षी, म्हणजे तुलसीदास 96 वर्षांचे होते, 96 वर्षांचे तुलसीदास असताना अकबराने त्यांना तुरुंगात डांबलं. आणि ज्या तुरुंगात त्यांना डांबलं त्या तुरुंगामध्ये त्यांनी आपण आज जो हनुमान चालीसा म्हणतो, जय जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस पिहू लोक उजागर, हा हनुमान चालीसा त्या तुरुंगात वयाच्या 96व्या वर्षी 40 चौपाई आणि 2 दोहे असा त्यांनी लिहिला. गोष्ट याच्यानंतर महत्त्वाची आहे की ह्या तुरुंगातनं 40 दिवस ते होते आणि 40 दिवसात हा हनुमान चालीसा इथून ते सुटले कसे. फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ही गोष्ट संपूर्ण मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती सांगितलेली आहे. आत्ता व्हिडिओ अपलोड झाला आहे, त्याच्यामुळे पटापट यूट्यूबवरती जा आणि ही गोष्ट पूर्ण ऐका. आणि खऱ्या अर्थानं हनुमान चालीसा जो आपण म्हणतो त्या हनुमान चालीसांनी नंतर अकबराला कसं परिवर्तित केलं याबद्दलचं त्याच्यामध्ये मी बोललेलो आहे. फार इंटरेस्टिंग आहे. यूट्यूब चॅनलवरती जा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटला मला सांगा, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. आणि हां, तुम्हाला माहिती होतं का की असा तुरुंगात लिहिला गेला आहे हनुमान चालीसा? माहिती नसेल आणि मी जी माहिती सांगितली ती कशी वाटली त्याबद्दल कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं बोललो आहे, शेअर करा. आणि देव देश धर्म याबद्दलच्या अपडेटसाठी मला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबवर व्हिडिओ बघायचा आहे हे विसरू नका. धन्यवाद.